एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. दिस इज भारत वावरे. विद्यार्थी मित्र हो, 24 जून 2026 रोजी नेक्स्ट ह्या परीक्षेचा रिझल्ट लागणार आहे. रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थ्यांना स्कोअर कार्ड डाउनलोड करावं लागतं. त्यानंतर ॲडमिशन प्रोसेस सुरू होते आणि त्यानंतर काउन्सिलिंग करावं लागतं. तर हे स्कोअर कार्ड डाउनलोड केल्यानंतर विद्यार्थ्यांना सगळ्यात आधी एक गोष्ट करावी लागते, ती म्हणजे EOI हा फॉर्म भरावा लागतो. EOI म्हणजे काय? एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट. जोपर्यंत विद्यार्थी हा फॉर्म भरत नाही तोपर्यंत विद्यार्थ्याला काउन्सिलिंग मध्ये किंवा ऍडमिशन मध्ये इंटरेस्ट नाही असं नाही सर समजतं. म्हणून एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट हा फॉर्म कंपल्सरी भरावाच लागतो. हा फॉर्म भरल्यानंतर नायसर काय करते, ऍडमिशन क्यू तयार करते. क्यूचा अर्थ काय आहे हे जरा नायसरचे शब्द जरा कन्फ्युजन करणारे आहे. क्यूचा दुसरा तिसरा काही अर्थ नाही, मेरिट लिस्ट म्हणतात त्याला. ऍडमिशन क्यू म्हणजे काय? मेरिट लिस्ट. मेरिट लिस्ट तयार केल्यानंतर जे विद्यार्थी एलिजिबल आहेत त्या विद्यार्थ्यांना नायसर भुवनेश्वर आणि युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई DAE येथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलवले जाते. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलवले जाते. ही आहे प्रोसेस. कशाची? काउन्सिलिंगची प्रोसेस. आता नायसरचं आणि युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईचं नेमकं स्ट्रक्चर कसं आहे, मार्क्सशीटचे स्ट्रक्चर ते आपण थोडक्यात पाहू. आता बघा, नेक्स्ट एक्झाम NEST नॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट. हे या परीक्षेचं नाव आहे, ही एक्झाम आहे. ही एक्झाम कंडक्ट करणाऱ्या संस्था कोणत्या? नायसर भुवनेश्वर. आणि दुसरी संस्था आहे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई याला याचं संपूर्ण नाव CEBS म्हणजे काय? सेंट्रल एक्सिलेंस इन बेसिक सायन्स. ह्या दोन्ही संस्था डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी ह्या संस्थेच्या अंडरमध्ये काम करतात आणि ही संस्था डायरेक्ट प्राईम मिनिस्टर यांच्या अंतर्गत काम करते. इथपर्यंत समजलं? आता बघा, भुवनेश्वरला टोटल नायसर भुवनेश्वर येथे 200 सीट्स असतात आणि युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई येथे 57 सीट असतात.
त्याच्यामध्ये 2 सीट ज्या आहे ह्या जम्मू आणि काश्मीर येथील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. तर याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे की PCB आणि PCM या दोन्ही गटाचे विद्यार्थी यासाठी एलिजिबल आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ प्रत्येक विषयावर 60 मार्क विचारले जातात. 60 मार्काचे प्रश्न विचारले जातात. असे 4 विषय म्हणजे टोटल 240 मार्काचा पेपर असतो. परंतु इथं 4ही विषयावरचे प्रश्न सोडवावे लागतात. 4ही विषयावरचे प्रश्न सोडवावे लागतात. एका प्रश्नाला 3 मार्क असतात. एक प्रश्न बरोबर सोडला तर 3 मार्क मिळतात आणि उत्तर जर चुकलं तर -1 मार्क वजा होतो. जर काहीच लिहिलं नाही तर 0 मार्क मिळतात. आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला फिजिक्स मध्ये 30 मार्क आहे, केमिस्ट्री मध्ये 35 मार्क आहे, बायोलॉजी मध्ये 35 मार्क आहे आणि मॅथ मध्ये 25 मार्क. तर हे मॅथ मधले 25 मार्क त्याचे हा विषय ड्रॉप केला जातो आणि हे 3 मार्क तिथं ग्राह्य धरण्यात येतात. म्हणजे 3, 90, 10, 100 म्हणजे 180 मार्क पैकी त्या विद्यार्थ्याला 100 मार्क मिळाले असं धरल्या जाते, गृहीत धरल्या जाते आणि त्यानंतर विद्यार्थ्याची रँक काढली जाते. इथपर्यंत समजलं. आता रँक काढण्यासाठी सुद्धा काही टर्म आणि कंडिशन ठेवल्या जाते. यामध्ये MAS आणि MAS. MAS म्हणजे काय? मिनिमम ऍडमिसिबल स्कोअर. त्यानंतर एस म्हणजे काय? सेक्शन वाइज मिनिमम ऍडमिसिबल स्कोअर. आता MAS म्हणजे काय नेमकं? मिनिमम ऍडमिसिबल स्कोअर म्हणजे काय? टोटल समजा 180 मार्काचा पेपर आहे. त्या 180 पैकी मेरिट लिस्ट मध्ये जाण्यासाठी, मेरिट लिस्ट मध्ये येण्यासाठी जे मार्क लागतात त्याला MAS स्कोअर असं म्हणतात.
म्हणजे काय, टोटल मिळविलेले मार्क याला MES म्हणतात, एकूण मार्क. आता सेक्शन वाईज मिनिमम ऍडमिजिबल स्कोर म्हणजे काय, प्रत्येक विषयाचा स्कोर. आता उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला फिजिक्स मध्ये 50 मार्क आहे, 60 पैकी 50. केमिस्ट्री मध्ये 50 आहे आणि बायोलॉजी मध्ये 7 मार्क आहे. म्हणजे किती झाले, 107 मार्क. म्हणजे 180 पैकी 107 मार्क मिळाल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं का नाही मी तर एलिजिबल आहो. पण तसं नाही, हे जे फक्त इथं 7 बायोलॉजी मध्ये जे 7 मार्क मिळाले त्यामुळं काउन्सिलिंग साठी हा विद्यार्थी पात्र नाही असं त्याचा अर्थ होतो. म्हणून जे MES म्हणजे काय, सेक्शन वाईज मिनिमम ऍडमिजिबल स्कोरचा अर्थ काय, प्रत्येक विषयामध्ये एक एलिजिबल होण्यासाठी जो कट ऑफ म्हणतो तेवढे मार्क मिळवावेच लागतात. त्याशिवाय काउन्सिलिंगला बसता येत नाही. इथपर्यंत समजलं. आता डॉक्युमेंट काय काय लागतात. ऍडमिशन साठी लागणारे डॉक्युमेंट बघा, विद्यार्थ्याचं आधार कार्ड, ऍडमिट कार्ड, तिसरा आहे स्कोर कार्ड, त्यानंतर 10 and 10 मार्कशीट, लिव्हिंग सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, एवढे डॉक्युमेंट ऍडमिशन साठी लागतात. विद्यार्थी मित्रो, मी जी माहिती सांगितली आहे अतिशय साधे आणि सोपी भाषेत ही माहिती सांगितली आहे. ही माहिती आवडली असल्यास कमेंटमध्ये कमेंट करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.